शालोम प्रियजन हो, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूनं आज हा दिवस आपल्याला दिला आहे त्याची स्तुती करण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी. चला प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हाती देऊया. मृत्युंजय देवा, मरणावर विजय मिळवून तू आम्हाला कितीतरी मोठी आशा दिलेली आहेस. आमचं जीवन तू उज्ज्वल केलेलं आहेस. आमच्या जीवनात अंधकार होता, तो तू दूर सारलास आणि आम्हाला जीवनाचा प्रकाश दिलास. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. प्रभू, आज आम्हाला तुझी उपासना करण्याची संधी तू दिलेली आहेस, ही तुझी दया आहे. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताची कृपा आमच्यावर आहे, त्याचं प्रेम त्याने आमच्यावर व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला परमपित्या परमेश्वराला आबा आणि बापा अशी हाक मारता येते. प्रभू, आम्ही ऋणी आहोत. आम्हाला आमचं ऋण व्यक्त करता येत नाही. आम्हाला उपासना करायची आहे. आम्हाला तुझी स्तुती स्तोत्र गायची आहेत. तू जो महान परमेश्वर आहेस, त्या तुझं नाव उंचवायचं आहे आणि त्याच उद्देशानं आम्ही आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आमची उपासना मान्य करून घे. तुझ्या सान्निध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे आणि आम्ही हा अनुभव इतरांनाही द्यावा, हा आशीर्वाद इतरांनाही द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. तू नेतृत्व कर. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानेही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. चला तर प्रियजन हो, त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती स्तोत्र गाऊया. तो उठला हे गीतातून सादर करूया. अमेरिकेहून उजगरे कुटुंबीय म्हणजे दीपक, स्मिता, शरीना आणि डॉर्थी दिन है खुशी का हालेलुया हे गीत आपल्यासाठी सादर करतायत. खुशी का नई जिंदगी का दिन है खुशी का नई जिंदगी का जिंदा हुआ है मेरा खुदा है, जिंदा हुआ है मेरा खुदा है, मेरा खुदा है, मेरा खुदा है. दिन है खुशी का नई जिंदगी का. सबका राजा है, वो बादशाह है, सबका राजा है. कैसी हो आफत, कैसी मुसीबत, कैसी हो आफत, कैसी मुसीबत, मेरी पता है, मेरी पता है.
है खुशी का नई जिंदगी का कब्र पे जाके सबने देखा मरियम ने देखा हमने देखा कब्र पे जाके सबने देखा मरियम ने देखा हमने देखा यीशु मसीह की कब्र है खाली यीशु मसीह की कब्र है खाली पत्थर हटा है पत्थर हटा है दिन है खुशी का नई जिंदगी का दीपक, स्मिता, शरेना, डॉर्थी या सुंदर गीतामध्ये तुम्ही आम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळवून दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता अबनेर जी उठा हे सुंदर गीत आपल्यासाठी सादर करतोय. मौत पर एक दिया है उसका अपने कुदरत वो जी उठा हालेलुया मसीह जी उठा. मौत का डंक यीशु ने तोड़ा मौत फतह का लुकमा हुई है मौत का डंक यीशु ने तोड़ा मौत फतह का लुकमा हुई है अनहोनी का होनी किया हालेलुया मसीह जी उठा अनहोनी का होनी किया हालेलुया मसीह जी उठा हालेलुया मसीह जी उठा. मौत से तुम कभी अब न डरना हाथ यीशु का थाम लेना मौत से तुम कभी अब न डरना हाथ यीशु का थाम लेना हमको भी जी उठाएगा हालेलुया मसीह जी उठा हमको भी जी उठाए
अब्नेर, या गीताबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचण्याची वेळ झाली आहे. पुण्याहून मिसेस शैलजा घाटगे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 20 ते 22 वचने आपण वाचूया. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. येथे शास्त्रपाठ संपला. शैलजाताई, तुम्ही तत्परतेनं व्हिडिओ रेकॉर्ड करून आमच्याकडे पाठवलात आणि प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि हे सुंदर गीत ऐकूया. खुशी सबके लिए जी उठा है बसे, हे
आपण आपलं दान, आपल्या देणग्या प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज अनुभवतो. तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या विश्वासूपणाबद्दल प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलेलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या कार्यासाठी, तुझं गौरव होण्यासाठी, तुझं नाव उंच करण्यासाठी होऊ दे. अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी, तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू, या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशा मी तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं वचन समजण्यासाठी आम्हा सर्वांच्या अंतकरणाची तू तयारी कर. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. पुनरुत्थानाचा विशेष संदेश आज आपल्यासाठी आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? पुनरुत्थान दिनाच्या या रविवारी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. पुनरुत्थान दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. पुनरुत्थान दिनी आपण वेगळ्या प्रकारे एकमेकांना अभिवादन करतो, नाही का? आणि ते आपण करणार आहोत. मी म्हणेन, प्रभू येशू उठला आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसाद द्या, होय, खरोखर तो उठला आहे. ठीक आहे? तयार आहात? प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठला आहे. माझी खात्री आहे आजच्या रविवारी सर्व चर्चेस फुल असतील. चर्चला कधी न येणारे आज नक्कीच चर्चमध्ये उपस्थित असतील, कारण ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिसमस, न्यू इयर, उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थान दिन हे 4 दिवस चर्चेस फुल असतात, गर्दी असते. इतर दिवशी सर्व कुठं असतात माहीत नाही. परंतु काय हरकत नाही, प्रभूची स्तुती असो. निदान काही विशिष्ट दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण लोक करतात, मंडळीमध्ये येतात, चर्चमध्ये येतात, भक्ती करतात. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपण जे नियमित परमेश्वराच्या भक्तीमध्ये सहभागी होतो, मग ते प्रत्यक्ष असेल किंवा ऑनलाईनद्वारे असेल, आपल्यापैकी काही जणांना चर्चला जाणं शक्य नाही आणि ती अडचण मी समजू शकतो. मी सुद्धा त्यामधून जात आहे, गेलो आहे. शारीरिक दुर्बलतेमुळं, इतर काही अडचणींमुळं रविवारची मंदिरामधील भक्ती सर्वांनाच अटेंड करणं जमत नाही. आणि म्हणूनच देवानं हा सुंदर मार्ग आमच्यासाठी तयार केला आहे की ऑनलाईनच्या माध्यमातून आपण भक्ती करू शकतो, परमेश्वराची स्तुती आराधना करू शकतो, परमेश्वराचं वचन ऐकू शकतो. आणि त्याबद्दल आपण प्रभूला मनापासून धन्यवाद देऊया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 5वा वर्धापन दिन आपण 26 एप्रिलला पुण्यामध्ये साजरा करणार आहोत आणि त्याच्या तयारीमध्ये आम्ही सर्वजण आहोत. विशेषतः मी, मयंक, नोएल आणि पीटर, आम्ही तिघंजणं त्यावर काम करत आहोत आणि फार चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत आम्हाला मिळाला आहे. गेल्या बुधवारपर्यंत 50पेक्षा जास्त लोकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आम्हाला विश्वास आहे की त्यापेक्षा अधिक बंधुजन आणि बहिणी या विशेष उपकास्तीच्या प्रार्थनेसाठी बायबल सेंटर, सॅलिसबरी पार्क, पुण्यामध्ये एकत्र येणार आहेत. आणि अतिशय भरगच्च असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. पुष्कळ गीतं आहेत, उपासना आहे, भक्ती आहे, आपण साक्षी ऐकणार आहोत आणि अर्थात परमेश्वराचं वचन आपल्याकडे आमचे विशेष वक्ते रेव्हरंड डॉक्टर प्रमोद काळसेकर
हे आणणार आहेत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्यापैकी अनेक जण येऊ शकत नाही हे मला माहीत आहे, परंतु या विशेष उपकासुदीच्या प्रार्थनेची आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रार्थनेमध्ये आम्हाला उचलून धरा. आपल्यापैकी अनेकांनी मला कळवलं आहे की आम्ही प्रार्थना करत आहोत. काही अत्यंत थोड्या लोकांनी विशेष दानसुद्धा पाठवलेलं आहे आणि आमचा विश्वास आहे की या कार्यक्रमासाठी लागणारी आमची सर्व गरज प्रभू पूर्ण करणार आहे. आपण जर पुण्यामध्ये राहता, पुण्याच्या आसपास राहता, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जरूर या. जरी आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तरी हरकत नाही. फक्त आपलं नाव आणि कोण कोण आपण येत आहात हे जरी आम्हाला कळवलं 23 तारखेपर्यंत, तर आम्हाला दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मदत होईल. आणि त्यासाठीच आम्ही रजिस्ट्रेशन ठेवलं. तुम्ही त्या दिवशीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. प्रत्यक्ष 26 तारखेलासुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकता. त्यामुळे त्याची काळजी करू नका. फक्त तुमचं नाव आम्हाला पाठवा, म्हणजे आपण जी यादी तयार करत आहोत त्यामध्ये तुमचं नाव आम्हाला टाकता येईल. विशेषतः आपल्यापैकी जे सर्व या भक्तीमध्ये सहभागी होत असतात, मागच्या रविवारच्या भक्तीसाठी 300हून अधिक मराठीमध्ये व्ह्यूज होते. म्हणजे कदाचित 600-700 लोकांनीसुद्धा ही भक्ती पाहिली असेल. एका मोबाईलमध्ये किंवा एका टी व्हीच्या माध्यमातून कधीकधी 2-4 जास्त लोक या भक्तीमध्ये सहभागी होत असतात, हे आम्हाला माहीत आहे. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब टी व्हीसमोर बसतं आणि या भक्तीमध्ये सहभागी होतं, असं त्यांनी आम्हाला कळवलं आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू येशू अत्यंत अद्भुत रीतीनं या माध्यमाचा, या ऑनलाईन वर्शिपचा उपयोग करून घेत आहे. अनेकांपर्यंत प्रभूचं वचन जात आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व गौरव, मान, महिमा परमेश्वराला देतो. प्रभूची आम्ही स्तुती करतो. आणि म्हणून या उपकासुदीच्या प्रार्थनेसाठी आपण विशेष आठवण ठेवा आणि जर आपल्याला शक्य असेल तर जरूर यामध्ये आपण सहभागी व्हा. मागच्या रविवारची भक्ती अत्यंत आशीर्वादाची झाली आहे, हा माझा विश्वास आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला, विशेषतः अतिशय सुंदर गीतं आपल्यासाठी जी सादर करण्यात आली. शेरिल, शर्ली, वैशाली आणि सलमोन मोरे हे कुटुंब जे इंग्लंडमध्ये असतात, त्यांनी अतिशय सुंदर गाणं सादर केलं. त्याचप्रमाणे साक्षी आणि डायना, सिस्टर पल्लवी मिस्त्री यांच्या मुली, त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर गाणी गायली. अनुपा पॉल ज्या चेन्नईमध्ये असतात, त्यांनी इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर गाणं गायलं. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की या भक्तीमध्ये त्यांचा जो काही सहभाग आहे त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. ब्रदर जसवंत सिंग यांनी मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये आपल्यासाठी शास्त्रवाचन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये पीटर यांना आम्हाला सांगितलं की आपण जे अभिप्राय पाठवता ते आमचा संदेश, आमची भक्ती आवडती म्हणून पाठवू नका. परंतु याद्वारे जर प्रभू आपल्याशी बोलला असेल, प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला असेल, तर जरूर आमच्याबरोबर शेअर करा, ज्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळेल. जर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे तर तो आशीर्वाद तुमच्यापुरताच ठेवू नका, तो इतरांनासुद्धा वाटा. आपण केवळ आमच्या संदेशाला, भक्तीला चांगलं म्हणावं म्हणून आपण अभिप्राय पाठवावा अशी आमची इच्छा नाही आहे, परंतु तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडतं. तुमचा प्रतिसाद पाहायला आम्हाला खूप आनंद वाटतो. मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. काही गोष्टी तुम्हाला खटकत असतील, काही गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, तर ते सुद्धा आम्हाला जरूर लिहा. जसं बंधू लाजरस यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डाव्या हातानं प्रभुभजन का देता. त्यांना प्रश्न पडला होता की मी डावा हात कसं काय वापरला. मग मी त्यांना त्याचं स्पष्टीकरण दिलं की मी जे रेकॉर्डिंग करतो ते सेल्फी मोडमध्ये असतं, त्यामुळे ते उलटं येतं. मी उजवा हात वापरतो परंतु तो डावा हात प्रत्यक्ष दिसतो आणि त्यामुळं तो गैरसमज झाला. तर अशा प्रकारे आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर जरूर आपण आम्हाला कळवा. मागच्या रविवारच्या संदेशाविषयी ब्रदर मयंक नोएल आणि सिस्टर रुथ मावस्कर यांनी अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिल्या. एकंदर संदेशाचं विश्लेषण त्यांनी केलं आणि त्यामध्ये भर टाकली. पहा, माझी अशी इच्छा आहे की केवळ मी एकटाच संदेश देतो, मीच सेवा करतो असं नाही. आपण सर्व प्रभूच्या वचनावर मनन करतो
आणि म्हणून माझ्या मनात प्रभू जे विचार देतो, प्रभू मला जे काही सुचवतो ते मी आपल्यासमोर मांडतो. आणि माझ्याकडून सर्व गोष्टी कव्हर होत नाहीत. तुम्हीसुद्धा सांगू शकता. तुम्हाला प्रभू जर एखादी गोष्ट दाखवतो तर ती आमच्याबरोबर शेअर करा. आणि आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणून त्या नावानं आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आणि साधारण 140-45 लोक त्यामध्ये आहेत. खरं म्हणजे आम्ही 250 लोक होतो आधी, परंतु माझा फोन हॅक झाल्यानंतर तो व्हॉट्सॲप ग्रुप अनुग्रह प्रेयर फेलोशिप बंद पडला. आणि नवीन हा व्हॉट्सॲप ग्रुप आपण सुरू केलेला आहे. अद्याप आपल्यापैकी अनेकांचे नावं आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नाही आहेत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपा करून आपलं नाव आणि फोन नंबर, व्हॉट्सॲप नंबर आम्हाला कळवा, यासाठी की आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला सामील करून घेता येईल. आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल. आणि पहा, हा सगळ्यांसाठी एक चांगला शिकण्याचा अनुभव आहे. आम्ही सर्व एकमेकांपासून शिकतो. मीच केवळ बायबल टीचर आहे, मीच पास्टर आहे आणि मीच शिकवावं असं मला वाटत नाही. आपण सर्व एकमेकांपासून शिकूया. प्रत्येकाला देवानं दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा उपयोग आपण प्रभूच्या मंडळीमध्ये, प्रभूच्या सेवेमध्ये, देवाच्या गौरवासाठी करूया. आणि म्हणून माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की आपण जरूर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा. आपल्या मनात काय विचार येतात, आपल्या काही सूचना असतील त्या जरूर आम्हाला लिहा. आणि कोणत्याही पद्धतीनं आपल्याला जर या भक्तीमध्ये भाग घ्यायचा असेल, आपल्याला गाणं गायचं असेल, शास्त्रवाचन करायचं असेल, प्रार्थना करायची असेल, साक्ष द्यायची असेल, दान द्यायचं असेल, कोणत्याही मार्गानं आपली इच्छा असेल की या भक्तीमध्ये, या सेवेमध्ये सहभागी व्हावं, तर जरूर आमच्याशी संपर्क करा. 26 एप्रिलला आपला जो उपकासुदीचा कार्यक्रम आहे, भक्ती आहे, त्यामध्ये आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपद्वारे आत्तापर्यंत काय केलेलं आहे त्याचा एक आढावा आम्ही घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पुढे आमची दिशा काय असेल, पुढे आम्हाला काय करायचं आहे, प्रभू आम्हाला काय दाखवत आहे, जो दृष्टांत प्रभूनं आम्हाला दिलेला आहे तो सुद्धा मला आपल्याबरोबर शेअर करायचा आहे. आणि आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी थोडाफार आम्हाला खर्च येईल, परंतु आमची इच्छा आहे हे करावं. आणि त्याद्वारे जे प्रत्यक्ष हजर राहू शकत नाहीत, विशेषतः भारतामधील जे लोक प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, ते आपल्या घरी बसूनसुद्धा या उपकासुदीच्या प्रार्थनेमध्ये 26 एप्रिलला सहभागी होऊ शकतात. 12 ते 3 हा वेळ आपण ठरवलेला आहे. अगोदर आपण 11 ते 2 असं ठरवलं होता, परंतु आमचे वक्ते रेव्हरंड डॉक्टर काळसेकर हे वैद्यकीय सेवेमध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर काहीतरी इमर्जन्सी आहे, त्यामुळे थोडेसे उशिरात येणार आहेत, सामील होणार आहेत. आणि त्यांच्यासाठी आपण हा वेळ थोडासा ॲडजस्ट केलेला आहे. आणि आपण 12ला सुरुवात करू आणि त्यानंतर आपण लंच ब्रेक घेऊ आणि मग शेवटी हा कार्यक्रम आपण संपवणार आहोत. तर जरूर या भक्तीसाठी या. जर तुम्ही येऊ शकत नसाल तर प्रार्थना करा. कोणत्याही पद्धतीनं जर आपण सहभागी होऊ इच्छिता तर जरूर आम्हाला कळवा. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो आपण करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 12 ते 22 हा शास्त्रभाग आपल्यासाठी सिस्टर शैलजा घाटगे यांनी वाचला आहे. आणि त्यांना मी लास्ट मिनिटला सांगितलं. या आठवड्यामध्ये माझी थोडी धावपळ झाली आणि त्यामुळे मी वेळेमध्ये कोणाला कळवू शकलो नाही, परंतु लास्ट मिनिटला मी त्यांना सांगितलं आणि नेहमीप्रमाणेच अतिशय तत्परतेनं रेकॉर्डिंग करून त्यांनी पाठवलं. त्याचप्रकारे सुलभा ओहोळ यासुद्धा आम्हाला नेहमी मदत करतात. या 2 बहिणी आहेत की त्यांना मी अगदी लास्ट मिनिटला सांगितलं तरीसुद्धा त्या कधी तक्रार करत नाहीत आणि ताबडतोब आम्हाला ते पाठवतात. मी अनेकांना विनंती करतो, परंतु अनेकांच्या अडचणी असतात. नाही, मला आता वेळ नाही, मी कामात आहे, माझी ही अडचण आहे, माझी ती अडचण आहे. परंतु या 2 बहिणींना मी कधीही विचारलं तर ताबडतोब त्या प्रतिसाद देतात आणि रेकॉर्डिंग करून पाठवतात. म्हणून या दोन्ही बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. तुम्ही विचार केला असेल की आपण कलसेकरास पत्राचा अभ्यास करत असताना मध्येच करिंथकरास पत्राचं आपण मनन का करत आहोत. त्याचं कारण हे आहे की आज आपण पुनरुत्थान दिन साजरा करत आहोत. त्या अनुसरून एक योग्य संदेश आजच्या विषयाला धरून असावा, म्हणून मी करिंथकरास पहिले पत्राचा 15वा अध्याय हा शास्त्रभाग निवडलेला आहे. अर्थात पुढच्या आठवड्यापासून आपण आपला कलसेकरास पत्राचा अभ्यास सुरू ठेवणार आहोत, परंतु फक्त आज आपण करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 12 ते 22 या वचनांवर मनन करणार आहोत.
खरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची जी गोष्ट आहे, जो इतिहास आहे, जो वृत्तांत आहे, तो आपल्याला चारही शुभवर्तमानामध्ये आढळतो. परंतु त्याची निवड मी आज केली नाही, कारण आपण नेहमीच त्यावर विचार करतो, त्याविषयी बोलतो. परंतु करिंथकरास पहिल्या पत्रामध्ये पाऊल पुनरुत्थानाविषयी बोलतो, परंतु तो केवळ तो वृत्तांत सांगत नाही, पण त्याचा आमच्या जीवनावर काय परिणाम होतो, आमच्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण काय आहे, व्हॉट इज द इम्प्लिकेशन ऑफ रेझरेक्शन, ते आपण पाहणार आहोत. पहा, तुमच्या हे लक्षात आलं असेल की मी ईस्टर म्हणत नाही मी रेझरेक्शन म्हणतो किंवा पुनरुत्थान दिन म्हणतो. ईस्टर या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामागे वेगळ्या कथा आहेत, त्याच्यामध्ये मी जाणार नाही, आपण व्हॉट्सॲपवर ते वाचलं असेल. परंतु ईस्टरमधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अर्थबोध होत नाही. ज्यांना ईस्टर या शब्दाचा अर्थ काहीच माहीत नाही, त्यांना काहीच समजत नाही. हॅपी ईस्टर आपण म्हणतो, म्हणजे काय त्यापेक्षा हॅपी रेझरेक्शन, पुनरुत्थान दिन तुम्हाला आशीर्वादाचा जावो, हे आपण जर म्हटलं तर जास्त संयुक्त होईल, जास्त चांगलं होईल. कारण पुनरुत्थान याचा अर्थ मृतामधून पुन्हा उठणं हे आम्हाला समजतं. पुनरुत्थान हा मराठी शब्द किंवा रेझरेक्शन हा जो इंग्रजी शब्द आहे, त्यामधून काय झालेलं आहे हे अगदी स्पष्ट होतं. पुनरुत्थान म्हणजे मेलेल्यातून पुन्हा उठणं, रेझरेक्शन म्हणजे कमिंग बॅक टू लाईफ, कमिंग अलाइव्ह फ्रॉम डेथ, हे अगदी स्पष्ट होतं. ईस्टर या शब्दामधून काय अर्थबोध होत नाही म्हणून मी तो टाळतो. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु आपल्या बोलण्यामधून आपण जे काही कन्व्हे करायला पाहतो, आपण जे काही सांगायला पाहतो, ते जर अधिक स्पष्ट होत असेल तर त्या शब्दांचा वापर मी करू इच्छितो. ख्रिसमसमध्ये सुद्धा मी ख्रिस्त जयंती म्हणत नाही, मी ख्रिस्त जन्मदिन म्हणतो, ख्रिस्त जन्मदिन सोहळा. कारण जयंती आपण जे मृत पावलेले त्यांची करतो, जिवंत लोकांची आपण जयंती करत नाही. नाही का, आपल्या मुलाचा वाढदिवस असेल, आपण म्हणत नाही माझ्या मुलाची जयंती या, तुम्ही केक कापायला या असं आपण म्हणत नाही. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे म्हणून आपण त्याची जयंती नाही साजरी करत, आपण त्याचा जन्मदिन सोहळा साजरा करतो. मला माहीत आहे की आपण पिढ्यानपिढ्या काही गोष्टी करत आहोत आणि त्यामुळे त्या बदलणं फार कठीण असतं, पण तो एक लहानसा प्रयत्न आपण करू शकतो की ज्या गोष्टीमधून चांगला अर्थ जर आम्हाला देता येत असेल, ते शब्द जर आपण वापरले तर मला असं वाटतं की ते चांगलं राहील. तर हा जो शास्त्रभाग आहे त्यामध्ये आपण 3 गोष्टी प्रामुख्यानं पाहणार आहोत. जर पुनरुत्थान नाही तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. जर पुनरुत्थान नाही तर आम्ही आपल्या पापामध्येच आहोत. जर पुनरुत्थान नाही तर आम्हाला भविष्यामध्ये काहीही आशा नाही. तर या वचनातून आता आपण या गोष्टी अधिक स्पष्ट होतील, त्याकडे आपण वळूया. 12 वचन, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? पौलाच्या पत्रांमध्ये तो पुष्कळ प्रश्न विचारतो. प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा पुष्कळ प्रश्न विचारले. मला सुद्धा प्रश्न विचारायची सवय ही एक गोष्ट कदाचित मी प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे, पौलाकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे की आपण प्रश्न विचारायला पाहिजे. मेलेल्यांचं पुनरुत्थान नाही असं कसं म्हणता तुम्ही, असा प्रश्न पौल करतो. आणि 2000 वर्षांपूर्वी पौलानं जो प्रश्न विचारला तो आज सुद्धा अनेक जण विचारत आहेत. आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, ख्रिस्ती पुढारी आहेत, पाळक आहेत, ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व करणारे आहेत, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये. ते म्हणतात येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान वगैरे काय झालं नाही आणि त्यामुळे मेलेल्यांचं पुनरुत्थान वगैरे तसं काय नसतं. हे सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा कुमारिकेच्याद्वारे जन्म याला सुद्धा ते मान्यता देत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केलेले आहेत त्याला सुद्धा ते मान्यता देत नाहीत. पवित्र शास्त्रातील अनेक गोष्टी हे लोक नाकारतात. ते स्वतःला ख्रिस्ती पुढारी समजतात आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. परमेश्वराचं वचन हे सत्य वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त लबाड्या करत नाही ते म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त एक चांगला शिक्षक होता आणि म्हणून आम्हाला त्याच्यापासून शिकायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं एक सर्वोच्च बलिदान केलं म्हणून आम्हाला आदर आहे. परंतु तो जर चांगला शिक्षक होता तर तो काय लबाड्या करत होता का? तो म्हटला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात कोणी जाऊ शकत नाही. लाजरस जेव्हा मरण पावला होता त्यावेळेस मरिया आणि मार्था हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले
आणि ते शोक करत होते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, आणि जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हे फार मोठं सत्य प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये वारंवार सांगितलं. पुनरुत्थानाविषयी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आणि पुन्हा बोलला. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रेषित यांनी सुद्धा पुनरुत्थानाविषयी पुष्कळ सांगितलं. परंतु आता परिस्थिती लक्षात घ्या. पहिली पिढी जी होती, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये, प्रेषितांच्या काळामध्ये, ते आता हळूहळू मृत्यू पावत होते आणि त्यांची मुलं आता होती. आणि या मुलांसमोर हा प्रश्न पडला होता की आमचे आईवडील मृत्यू पावले, ते कुठे गेले? मरणानंतर काय होतं? हा प्रश्न अनेक विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये त्या काळामध्ये होता, जो आज सुद्धा आहे. आज अनेक ख्रिस्ती घरातील लोक हा प्रश्न करतात की आमचे प्रियजन कुठे जातात. अनेकांना खात्री नाही आहे नेमकं काय होतं, कुठे आहेत, याविषयी एक गूढ अशा प्रकारचं वातावरण आम्हाला समाजामध्ये दिसून येतं. जरी पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणे आम्हाला सांगतं की जे प्रभूमध्ये मरण पावतात ते प्रभूमध्ये सुरक्षित आहेत, आणि जेव्हा प्रभू परत येईल त्यावेळेस ते प्रथम उठवले जातील. तेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय, त्यामध्ये पाऊल त्याविषयी सांगताना म्हणतो की जे आमचे प्रियजन आमच्या पुढे गेलेले आहेत, मरण पावलेले आहेत, ते प्रथम उठवले जातील. ते प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरे जातील आणि त्यांच्यावर आपणही प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी जाऊ आणि आमची भेट होईल. हे अत्यंत स्पष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचं जीवन अत्यंत सुरक्षित आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे. आणि म्हणून असे प्रश्न तुम्ही कसे विचारू शकता की मेल्ल्यांचं पुनरुत्थान नाही? आणि ह्या प्रश्नाला उत्तर देण्याचा हा जो विचार आहे तो पटवून देण्याचा पाऊल या शास्त्रभागामध्ये प्रयत्न करत आहे. आणि मग पुढे 13 वचनापासून पुढं आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तो प्रयत्न करतो. तो म्हणतो, पाऊल असं म्हणतो 13 वचनामध्ये, जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्त उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. जर ख्रिस्त उठवला गेला नाही, जर मेलेले उठवले जात नाहीत, तर 2 गोष्टी पाऊल म्हणतो. एक तर आमची घोषणा व्यर्थ आहे, दुसरा तुमचा विश्वास व्यर्थ आहे. पाहे किती धक्कादायक आहे नाही का? आम्ही जर अशी घोषणा करतो की प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, तर आमचा हा विश्वास आहे का की आमचे प्रियजन सुद्धा उठवले जातील? आणि जर तसं नसेल तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. आम्ही कदाचित घोषणा करतो प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे, खरोखर उठला आहे, परंतु खरोखर आमचा तो विश्वास आहे का? आम्हाला खात्री आहे का? जेव्हा आमचे प्रियजन प्रभूकडे जातात तेव्हा आम्ही शोक करतो, आणि ते कदाचित स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, परंतु आम्ही आशाहीन आहोत का? पुढे काय होणार आहे याच्याविषयी आम्ही अंधारात आहोत का? आमचा विश्वास जर देवाच्या वचनावर आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर जर आहे, तर आम्हाला याची खात्री असली पाहिजे की होय, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला आहे, आणि आमचे प्रियजन जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मृत्यू पावले आहेत, मरण पावले आहेत, ते सुद्धा पुन्हा उठणार आहेत. आणि ही फार मोठी आशा आम्हाला देवाच्या वचनामध्ये आढळते. आणि म्हणून आमचा विश्वास आम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. आमचा विश्वास आमच्या भावनांवर, आमच्या परिस्थितीवर, कशावर अवलंबून आहे? की प्रभूच्या वचनावर, की जे वचन कधी बदलणार नाही, जे कायम टिकणार आहे. मी बदलेन, तुम्ही बदलाल, परिस्थिती बदलेल, पण प्रभूचं वचन कधीही न बदलणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. बरोबर? पुढे पाऊल अत्यंत कठोर असे शब्द वापरतो. पुढे पाऊल 15 वचनामध्ये म्हणतो, आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवले जात नाहीत, तर मग त्याने त्याला उठवले नाही. पाऊलाचा आर्ग्युमेंट असा आहे की जर मेलेले उठवले जात नाहीत तर येशू ख्रिस्ताला सुद्धा उठवलं गेलं नाही, आणि आम्ही खोटे साक्षी ठरलो आहोत, आम्ही खोटी घोषणा केलेली आहे. आणि अशा प्रकारे जे विश्वासणारे आहेत त्यांना तो चॅलेंज करत आहे, आव्हान करत आहे की तुम्ही काय विश्वास ठेवता? जर येशू ख्रिस्त उठला आहे तर मेलेले सुद्धा उठवले जातील, आणि हा विश्वास आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून आपण घोषणा द्यायला पाहिजे, जी घोषणा खरी आहे, ती घोषणा व्यर्थ नाही. 16 वचन, कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्त उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात.
विश्वासणाऱ्यांशी बोलत असताना पाऊल म्हणतो, तुम्ही अद्याप पापातच आहात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास न ठेवणं म्हणजे आम्ही अद्याप पापामध्ये आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन काय आहे? जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करतो. जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासच नसेल तर आम्हाला आमच्या पापांपासून मुक्ती कशी मिळणार? प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जी पावलाने गाजवली, 15व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच तो सांगतो की शास्त्रलेखाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरले आणि तो पुन्हा उठला. शास्त्रलेखाप्रमाणे हे झालं, या प्रकारे पाऊल खात्रीपूर्वक सांगतो. आणि जर त्यावर आमचा विश्वास नसेल तर त्याचा अर्थ अद्याप आम्ही पापातच आहोत. तुम्हाला माहीत आहे सर्वात मोठं पाप काय आहे? देवावर विश्वास न ठेवणं. आम्ही वाईट करतो म्हणून पापी ठरत नाही, परंतु आम्ही विश्वास ठेवत नाही म्हणून आम्ही पापी ठेवतो. आणि त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर जगातील सर्व लोक हे पापी आहेत, कारण ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत. ते किती चांगले आहेत, ते किती धार्मिक जीवन जगतात, ते किती पवित्र जीवन जगतात, ते किती चांगली कृत्य करतात, याच्यानं काही फरक पडत नाही. आमचा अविश्वास म्हणजेच आमचं पाप. आणि म्हणून पाऊल म्हणतो की जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही, पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही पापातच आहात. आणि आम्हाला या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पश्चातापाची गरज आहे. पेत्रानं जो आपला पहिला संदेश पेंटिकॉस्टच्या दिवशी दिला, ख्रिस्तांचे कृत्य 2 अध्यायामध्ये, त्यावेळेस यहुदी लोकांना तो काय म्हटला? ज्या ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देव त्यानं उठवलं, मेलेल्यातून पुन्हा उठवलं, याची घोषणा पेत्रानं त्या दिवशी केली. पुनरुत्थानाची घोषणा केली आणि त्यापासून तुम्हाला पापक्षमा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पापांची क्षमा मिळेल. अशा प्रकारे पेत्रानं आपल्या संदेशामध्ये यहुद्यांना सांगितलं. जोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आम्ही पापामध्ये आहोत. तुम्ही ख्रिस्ती घरामध्ये जन्मला असाल, तुम्ही यूथ ग्रुपमध्ये असाल, तुम्ही महिला मंडळामध्ये असाल, तुम्ही कदाचित चर्चचे एल्डर असाल, तुम्ही कदाचित चर्चचे पाळक पण असाल, परंतु जर तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसेल तर तुम्ही अद्यापही पापामध्ये आहात. तुमचा अविश्वास म्हणजेच तुमचं पाप, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. पुढे पाऊल म्हणतो 18व्या वचनामध्ये, आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. कारण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. जर आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही तर आपण लाचार आहोत, असं पाऊल सांगतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्त या जगात जन्मला, त्याने वधस्तंभावर माझ्यासाठी प्राण दिला, त्याने माझ्यासाठी बलिदान केलं, त्याच्या रक्तामुळे माझ्या पापांची क्षमा झाली. हे सर्व चांगलं आहे, पण त्याची परिपूर्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्येच होते. पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे, आधारस्तंभ आहे. जर पुनरुत्थान नाकारलं तर ख्रिस्ती विश्वासाला काहीच अर्थ राहत नाही, काही स्थान नाही. आणि आम्ही अद्याप पापातच आहोत, आम्ही लाचार आहोत, असं पाऊल या ठिकाणी सांगतो. परंतु फार सुंदर गोष्ट पाऊल म्हणतो 20 वचन, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असं आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आदामामध्ये जसे सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. ही गौरवी आशा पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली. आणि म्हणून आम्ही पुनरुत्थान दिन साजरा करत असताना आम्ही अतिशय आनंदाने घोषणा करतो की प्रभू उठला आहे, कारण त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून देवापर्यंत कोणी जात नाही, देवाकडे कोणी जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही आम्हाला गौरवी आशा देते, भविष्याची आशा देते. आमचा पैसा, आमचा अधिकार,
आमची मालमत्ता, आमची सत्ता, आमचं पोझिशन, याच्यामुळं भविष्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची आशा मिळत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळं आम्हाला गौरवी आशा प्राप्त होते. ती केवळ या जगापुरती मर्यादित नाही, परंतु मृत्यूनंतर सुद्धा ही आशा आम्हाला अतिशय धीर देते. आमचे प्रियजन जे प्रभू ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, ते मेले असले तरी सुद्धा जगणार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते सर्व काळ जगणार आहेत. ही गौरवी आशा देवाच्या वचनाद्वारे आम्हाला मिळते. आणि म्हणून पुनरुत्थान दिन हा आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्याद्वारे आम्हाला पापांवर विजय मिळाला आहे. त्याच्याद्वारे आम्हाला गौरवी आशा मिळालेली आहे. आणि म्हणून आज आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया की त्यानं आम्हाला पुनरुत्थानाचा अनुभव दिला आहे. पहा, पुनरुत्थान ही केवळ संकल्पना नाही, केवळ एक कल्पना नाही. पुनरुत्थान हा आमचा रोजचा अनुभव असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे केवळ एका प्रसंगापुरतं मर्यादित नव्हतं. हो, ती घटना घडली, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, परंतु त्याचा अंत, त्याचा शेवट तिथं झाला नाही. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला नवीन आशा देतं, आम्हाला पापांपासून सुटका मिळते. आणि आज त्या अनुभवामध्ये आम्ही जगण्याची गरज आहे. आमच्या रोजच्या अनुभवामध्ये पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव आपण घेतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्यानं वधस्तंभावर प्रगट केलं. त्यानं सैतानाचा, पापाचा त्या ठिकाणी नाश केला, पराभव केला. परंतु तेच सामर्थ्य ज्यावेळेस तो मेलेल्यामधून पुन्हा उठला, त्यावेळेस त्यानं ते सामर्थ्य शारीरिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यानं प्रगट केलं. आणि आज ते सामर्थ्य आमच्यासाठी उपलब्ध आहे. आज जर प्रभू येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो, तर त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज माझ्यासाठी उपलब्ध आहे. त्याचा अनुभव मी आज घेऊ शकतो. माझ्या जीवनाचं पुनरुत्थान तो करतो, मला तो नवीन बनवतो. माझ्यामध्ये जो मृतपणा आहे तो टाकून देऊन, तो घालून देऊन तो मला जिवंत करतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण सर्व जिवंत होतो ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण सर्व, या जगातील सर्वजण पापामध्ये मृत आहेत, परंतु पापामध्ये मृत असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळं त्याने आम्हाला जिवंत केलं आहे. आम्ही आध्यात्मिकरित्या जिवंत झालो. वी आर स्पिरिच्युअली अलाइव्ह. आणि त्या अनुभवामध्ये आम्ही वाढण्याची गरज आहे. आज पुनरुत्थान दिन साजरा करत असताना आपण स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करूया. माझ्या जीवनामध्ये मी पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेत आहे का? की मी मेलेल्या गोष्टींमध्येच आहे, माझ्या पापांमध्येच आहे, माझ्या गतकाळातील चुकांमध्येच मी गुरफटून पडलो आहे का? की मी त्याच बंधनातून, त्या जोखडापासून मुक्त होऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये मी वाटचाल करत आहे, पुढे जात आहे, त्याच्या आशेमध्ये मी जगत आहे? हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. परमेश्वर हा पुनरुत्थान दिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाचा करो. परमेश्वराची शांती, प्रीती याचा अनुभव रोज आणि रोज आपल्याला येऊ, ही माझी आज आपल्यासाठी प्रार्थना आहे. आमेन. प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा हा अत्यंत सुंदर महत्त्वाचा दिवस आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला दाखवलास. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला, पापावर, सैतानावर तो विजयी झाला आणि त्याची घोषणा करण्यासाठी प्रभू आजचा दिवस तो आम्हाला दिला आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा आम्ही रोज आणि रोज अनुभव घ्यावा. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये आम्ही रोज चालावं, यासाठी प्रभू तुझी कृपा तो आम्हा प्रत्येकांना दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्याद्वारे जे गौरवी आशा तो आम्हाला दिली आहे, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमचे प्रियजन जे आम्हाला सोडून गेलेले आहेत, प्रभू ते अंधकारामध्ये नाही आहेत, परंतु ते तुझ्याबरोबर आहेत आणि ते सुद्धा एक दिवस पुन्हा उठणार आहेत, पुनरुत्थित होणार आहेत. त्यांच्याने आमची भेट होणार आहे. या आशेबद्दल, या विश्वासाबद्दल प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, या येणाऱ्या दिवसामध्ये तो आम्हा सर्वांच्या बरोबर राहा. आमचं संरक्षण कर, आमची काळजी घे. आज आमच्यामध्ये कोणी आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत,
प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्या आमच्या प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो, प्रभू, तू त्यांची काळजी घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. तुझे सर्व उत्तम आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. आम्ही प्रार्थना करतो, 26 तारखेला आमचा जो उपकासुतीचा कार्यक्रम आहे, उपकासुतीची प्रार्थना आहे, प्रभू, ती प्रार्थना तू आशीर्वादित कर. आमच्या सर्वांचं एकत्र येणं तुझ्या गौरवासाठी होऊ दे. त्याद्वारे आम्हाला आनंद दे. तुझी शांती, तुझा आशीर्वाद तू आम्हाला दे. प्रत्येक गरज पूर्ण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणतो आहे, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्य देवाचा आशीर्वाद आपणा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, प्रभूच्या पुनरुत्थानाचा खरा अर्थ समजला? हा अर्थ आपल्यापर्यंत ठेवू नका, इतरांनाही सांगा. त्याची सुवार्ता इतरांनाही कळू द्या. उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पुढील रविवारी आपण ऑनलाईन उपासनेत भेटणार आहोतच, परंतु येत्या शनिवारी आपण प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद घेणार आहोत. अवश्य या. पुण्यामध्ये बायबल सेंटरमध्ये आम्ही तुमची वाट बघतोय. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.